रंग नंबर 5 आमदार और खासदार साहब इनके हाथों से यहाँ पे वितरित किया जा रहा है। 50 किलो के अंदर के ये बॉडी बिल्डर्स हैं। रंग नंबर 3 गए बागवान, पहला बख्शीश। दूसरा पत्र देकर सम्मानित किया गया यहाँ पर कैफ को। दूसरा गट दूसरा सेकंड गट। आपने बिजी शेड्यूल में से यहाँ पर आमदार साहब और खासदार साहब ने यहाँ पर वक्त निकाला है और यहाँ पर बॉडी बिल्डर्स की यहाँ पे हौसला अफजाई की है। मैं उनका ऑर्गेनाइजर की ओर से तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। बहुत बहुत शुक्रिया। सेकंड विनर है इस गट के, इस कैटेगरी के, जो कि 60 से 65 किलो में ये बॉडी ऑफ होने की वजह से वो महरूम रह गए फर्स्ट प्राइज से। और खलील सर माजी नगर सेवक सम्मानित करेंगे। तीसरे नंबर का मुख्तार भाई जज साहब को सम्मान किया जा रहा है। उस्मानाबाद श्री 2025 के विजेता है मुबारक शेख को। आज आम्ही हा जो कार्यक्रम घेतला, उस्मानाबादचे तरुण तडफदार जी पिढी आहे आजची, आज शरीराची सगळ्यांना जे आहे ना शरीर तंदुरुस्त करायची आवश्यकता आहे। आज आपली मुलं जे आहेत ते कुठं गुटखा, तंबाखू, व्यसन, दारूच्या व्यसनीत आदी झालेले आहेत त्यांचे। तर ते व्यसन न करता एक जनतेमध्ये आम्ही असं हे जर पसरलं की आपलं शरीर आहे तर आपली सर्व काही संपत्ती आहे, शरीर नाही तर बा शरीराचा एखादा जर आपला कुठला पार्ट खराब झाला तर त्याच्यासाठी आपल्याला लाखो करोडो रुपये खर्चले तरी तो पार्ट आपला कुठल्याही दवाखान्यामध्ये नीट होत नाही। तर आम्ही ह्या धाराशिव शहराच्या सर्व नौजवान व्यक्तींना असा या आजच्या कार्यक्रमातून संदेश देतो की प्रत्येकाने कुठल्या व्यसनाला बळी न पडता आपण आपली बॉडी, आपलं जिसम कसं योग्य रीतीनं आपण चालवावं किंवा त्याला व्यवस्थित ठेवावं, यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेतला। या कार्यक्रमाचे आमचे लोकप्रिय खासदार ओमदादा आणि लोकप्रिय आमदार कैलासदादा पाटील यांच्या हस्ते आज आम्ही इथं जे बॉडी बिल्डरच्या शोमध्ये जे तरुण आलेले होते बिल्डर्स, त्यांना ट्रॉफी आणि त्यांचा सत्कार करून, पुरस्कार करून त्यांना पुढील त्यांच्या आरोग्यासाठी त्यांनी पुढच्या पिढीला काहीतरी प्रेरणादायक चांगली करावी, त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आज घेतला। मुख्तार भाईचे आमचे जिममधून हा कार्यक्रम आम्ही साजरा केला। शहरवासियांना मी एवढंच आवाहन करू इच्छितो की जसे कोणीतरी आपल्या बर्थडे असेल, वाढदिवस असेल, वाढदिवसावर डॉल्बी लावणे, नाच गाणे, हे असे जे प्रकार होते असे न करता असे कुठंतरी ह्या तडफदार पिढींना जर योग्य जर मार्गदर्शन केलं तर ते येणाऱ्या तरुण पिढीसाठी कधीही उपयोगदायक राहील। आज आपल्या शहरामध्ये आयोजन केलेलं काय सांगा? अतिशय हे कौतुकाची बाब आहे की माणसाचं आरोग्य किती महत्वाचं आहे ते आपण कोरोनामध्ये बघितलेलं आहे। ज्याची विल पॉवर स्ट्रॉंग होती त्याला कोरोनाने स्पर्श केला नाही, परंतु ज्याची विल पॉवर स्ट्रॉंग नव्हती त्याला ते लोक कोरोनात बाधित झाले आणि कालांतराने आपल्यातले बरेच लोक निघून गेले। त्याच्यामुळे हे की शरीर इतकं महत्त्वाचं आहे, शरीरासाठी माणसाने जे आहे कष्ट केलं पाहिजे। तरुणांना मी एकच सांगू इच्छितो की हेल्थ इज वेल्थ, वेल्थ इज हेल्थ नाही तर हेल्थ इज वेल्थ आहे, आणि त्यांनी व्यायाम केला पाहिजे, आपलं आरोग्य टिकवलं पाहिजे। आणि याच्या माध्यमातून जे आहे की वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात, त्या स्पर्धा परीक्षा
म्हणजे पोलीसच्या परीक्षा असतील, SRPच्या आहेत, मिलिटरीमध्ये आहेत, त्यांना त्या ठिकाणी पुन्हा स्कोप मिळतो. अशा स्पर्धा झाल्या पाहिजेत आणि नवीन नवीन तरुण याच्यामध्ये जुळले पाहिजेत. तरुणच काय, पण ज्यांना आरोग्याची काळजी आहे अशाही माणसाने याच्यामधून जे आहे की जिम जॉईन केलं पाहिजे, जिममध्ये व्यायाम केला पाहिजे आणि आपलं शरीर टिकवलं पाहिजे. असाच एक या ठिकाणी मी संदेश देऊ इच्छितो.